नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेमध्ये आजचा जो काही टॉपिक्स आहे तो टॉपिक्स आहे आपला आजचा कॉम्प्रेशन. कोणता आहे? कॉम्प्रेशन म्हणजेच आकलन. कॉम्प्रेशन आकलनावरील जे प्रश्न जे परीक्षेला विचारण्यात येतात, आपण यामध्ये पाहणार आहे 50 प्रश्न. 50 प्रश्नांना 100 मार्क्स, 1 तास आहे वेळ. त्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आकलन कॉम्प्रेशनावरती प्रत्येक परीक्षेमध्ये पॅसेजवरती प्रश्न विचारण्यात येतात 4-5. त्या पॅसेजवरून आपल्याला पॅसेजचा अभ्यास करायचा आहे, वाचून घ्यायचा आहे 2 मिनिटात 3 मिनिटात. त्यानंतर आपल्याला त्या पॅसेजवरून जे आहे ते प्रश्नाचे खालीलप्रमाणे 4 ते 5 प्रश्न दिले जातात. त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सोडवावे लागते. तर बघा, अशाच प्रकारचे प्रश्न जे एमएससी परीक्षेमध्ये येतात. पण त्यानंतर एमपीसीचा जर कोणी एक्झाम दिली असेल, कोणी विद्यार्थी असेल एमपीसी, त्यांना माहिती आहे सीसॅटच्या पेपरमध्ये जे आहे तर कमसे कम 3 ते 4 पॅसेज असतात. त्या पॅसेजवरून प्रश्न सोडवावे लागतात. त्यानंतर रेल्वेची एक्झाम आहे, रेल्वेच्या एक्झाम मध्ये सुद्धा काही पॅसेज दिलेले आहे आणि अदर्स काही कॉम्पिटेटिव्ह जे सरळ सेवा भरती यामध्ये सुद्धा पॅसेजवरती प्रश्न दिले जातात. म्हणजे हा कॉम्प्रेहेन्सिव्हचा जो आकलनाचा जो काही टॉपिक्स आहे खूप महत्वाचा आहे. तर आपल्याला बघा, आपल्याला आधी काय करायचं आहे, पॅसेज वाचून घेऊया. हा पॅसेज वाचून घेतल्यानंतर आपल्याला या खालीलप्रमाणे या पॅसेजवरून अभ्यास करून या प्रश्नाची उत्तर द्यायची, म्हणजे तुमचा यामधून सराव होणार. हा पॅसेज कमसे कम सुमारे 450 शब्दांचा आहे. हा पहिला पॅसेज आहे. तर आपल्याला असे 5 पॅसेज 50 प्रश्नांवरती आज सराव करायचा आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिल्या पॅसेज पासून आपण सुरुवात करूया. ओके, तर बघा, चला पहिल्या पॅसेज पासून सुरुवात करूया. बघा, भारतातील हे बघा काय म्हणतात ना, भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या 2 दशकात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या म्हणजे आयसीटीच्या वाढत्या वापरामुळे शिक्षण अधिक सुलभ, लवचिक आणि व्यापक झाले आहे. ऑनलाईन शिक्षण, मुक्त शैक्षणिक साधने, OER, डिजिटल ग्रंथालय आणि आभासी वर्ग, व्हर्च्युअल क्लासरूम यामुळे विद्यार्थ्यांना भौगोलिक मर्यादा न राहता शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः कोविड-19 महामारीच्या काळात डिजिटल शिक्षण हा पर्याय नसून गरज बनला होता. तुम्हाला माहित आहे की कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण झालं होतं चालू. तर कशामुळे? तर तो डिजिटल शिक्षण होता, हा एक पर्याय नसून गरज होती त्यावेळेस, म्हणून ते ऑनलाईन शिक्षणाची पद्धत अवलंबली होती. त्यामुळे तथापि डिजिटल शिक्षणाच्या वाढीसोबत काही गंभीर आव्हानेही समोर आली आहेत. ग्रामीण भागात इंटरनेटची अपुरी उपलब्धता, डिजिटल उपकरणांचा अभाव, वीज पुरवठ्यातील अडचणी आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे डिजिटल डिव्हाइड अधिक स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे पुरेसे नसून त्याचा समान व प्रभावी वापर सुनिश्चित करणेही आवश्यक आहे. त्यानंतर सुनिश्चित आहे. ओके, आणि सुनिश्चित आहे करणे आवश्यक आहे, सुनिश्चित करणे आवश्यक. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP 2020 मध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर म्हणजे NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, बहुविषयक शिक्षण, संशोधनाला प्रोत्साहन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर भर देण्यात आला आहे. मात्र कोणतेही तंत्रज्ञान हे शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. कोणाची जागा? शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचारक्षमतेचा, नैतिक मूल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास करण्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. डिजिटल साधने ही शिक्षकांना सहाय्य करण्याची माध्यमे आहेत. ती शिक्षणाची संपूर्ण जागा घेणारी नाही. प्रभावी शिक्षणासाठी तंत्रज्ञान, शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या तिन्ही घटकांचा समतोल आवश्यक आहे. शिक्षणाची गुणवत्ता ही केवळ परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसून ज्ञानाच्या प्रत्यक्ष जीवनात उपयोग, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव यावरही अवलंबून असते. म्हणूनच भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये डिजिटल नवकल्पना आणि मानवी मूल्य यांचा समन्वय राखणे ही खरी यशाची गुरुकिल्ली असते. आता हा झाला पॅसेज विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता या पॅसेजवरून आपल्याला ह्या प्रश्नाची उत्तर जे सॉल्व्ह करायचे. बघा, आता यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला पाहूया या पॅसेजवरून. ओके, प्रश्न पहिला आहे, उत्तराचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले आहे 4. ए आहे ऑनलाईन शिक्षणाचा प्रचार करणे, बी आहे तंत्रज्ञानाचे तोटे सांगणे, डी डिजिटल शिक्षणातील संधी आणि आव्हाने यांचा समतोल आढावा घेणे,
डी आहे NEP 2020 वर टीका करणे, न्यू एज्युकेशन पॉलिसीवर. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, तंत्रज्ञानाचे तोटे सांगणे. प्रश्न दुसरा, डिजिटल डिव्हाइड या संकल्पनेचा अर्थ उत्तरानुसार काय आहे? पर्याय दिलेले ए, इंटरनेटच्या वेग कमी असणे, बी आहे डिजिटल साधनांचा समान लाभ सर्वांना न मिळणे, सी आहे ऑनलाईन परीक्षा घेणे, डी आहे मोबाईलचा जास्त वापर. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, ऑनलाईन परीक्षा घेणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, लेखकाच्या मते शिक्षणाचा केंद्रबिंदू कोण आहे? पर्याय दिलेले ए, इंटरनेट, बी आहे डिजिटल ग्रंथालय, सी आहे शिक्षक, डी आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर बी, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा पहा, खालीलपैकी कोणते विधान उत्तराशी सुसंगत आहे? पर्याय, तंत्रज्ञान शिक्षकांची पूर्ण जागा घेऊ शकते, बी केवळ डिजिटल साधने पुरेशी आहेत, सी शिक्षक तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यांचा समतोल आवश्यक आहे, डी हे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी फक्त ऑनलाईन वर्ग आवश्यक आहे. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी फक्त ऑनलाईन वर्ग आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, लेखकांचा टोन कोणता आहे? पर्याय दिलेले भावनिक इमोशनल, बी आहे वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक ऑब्जेक्टिव्ह आणि अनालिटिकल, सी आहे व्यंगात्मक, त्यानंतर डी आहे विनोदी. तर चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक ऑब्जेक्टिव्ह आणि अनालिटिकल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा, खालीलपैकी कोणता निष्कर्ष इंटरन्स योग्य आहे? पर्याय, भविष्यात शिक्षकांची गरज राहणार नाही, बी आहे डिजिटल शिक्षणामुळे सर्व समस्या संपल्या आहेत, सी तंत्रज्ञान मदत केले तंत्रज्ञानामुळे तू मानवी मार्गदर्शन आवश्यक आहे. बरं, इथे मिस्टेक झालेली आहे थोडी स्प्रिंटिंग, तर त्यामुळे समजून आहे. ठीक आहे. त्यानंतर डी चा ऑप्शन आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज नाही. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए, भविष्यात शिक्षकांची गरज राहणार नाही. ओके, या उत्तरावरून आपल्याला समजते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, उत्तरानुसार शिक्षणाची गुणवत्ता कशावर अवलंबून आहे? पर्याय आहे केवळ परीक्षेतील गुणांवर, बी आहे फक्त डिजिटल साधनांवर, सी आहे ज्ञानाचा उपयोग समस्या सोडवण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारीवर, डी आहे फक्त इंटरनेटच्या वेगावर. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, केवळ परीक्षेतील गुणांवर. 8वा प्रश्न आहे, NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 बद्दल उत्तरात काय नमूद केले आहे? तर पर्याय दिलेले ए, त्यात तंत्रज्ञानाला महत्व नाही, बी त्यात संशोधन, भविष्यक शिक्षण आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले आहे, सी हे फक्त प्राथमिक शिक्षणासाठी आहे, डी आहे त्यात शिक्षकांची भूमिका कमी करण्यात आली आहे. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, त्यात संशोधन, भविष्यक शिक्षण आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, उतार्याची रचना ऑर्गनायझेशन पॅटर्न कोणती आहे? पर्याय दिले कालानुक्रमित, बी आहे समस्या उपाय, सी तुलना, डी कथन. चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर सी, तुलना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, उताराला सर्वात योग्य शीर्षक कोणते? जो आपण उतारा वाचलाय त्यावरून प्रश्न सोडवले आहे, तर शेवटी दिलेले की उताराला सर्वात योग्य शीर्षक कोणते? पर्याय दिले भारतातील इंटरनेट सेवा, बी डिजिटल शिक्षण, संधी, आव्हाने आणि शिक्षकांची भूमिका, सी मोबाईलचा वाढता वापर, डी आहे ग्रामीण भारतातील म्हणजे सामाजिक समस्या. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, डिजिटल शिक्षण, संधी, आव्हाने आणि शिक्षकांची भूमिका अशा प्रकारचं शीर्षक जे आहे या पॅसेजला देण्यात आलेलं आहे. तर बघा, हा पॅसेजवरून अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यानंतर आहे आपला दुसरा पॅसेज. चला वाचून घेऊया. बघा पॅसेज मध्ये काय म्हणते, संशोधन, रिसर्च, रिसर्चवरची आहे. रिसर्च ही केवळ नवीन माहिती शोधण्याची प्रक्रिया नसून विद्यमान ज्ञानाचे परीक्षण, पडताळणी आणि विस्तार करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. समाज, शिक्षण, विज्ञान, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणे यासारख्या क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय संशोधनाच्या निष्कर्षावर आधारित आहे. त्यामुळे संशोधनाची गुणवत्ता ही केवळ संशोधनाच्या ज्ञानावर नव्हे तर
वापरल्या जाणाऱ्या दृष्टिकोन, नैतिक मूल्य, संशोधन पद्धतीच्या अचूक वापरावरही अवलंबून असते. चांगल्या संशोधनासाठी समस्या स्पष्टपणे मांडणे, योग्य संशोधन रचना म्हणजे रिसर्च डिझाईन निवडणे, प्रातिनिधिक नमुना म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल निश्चित करणे, त्यानंतर विश्वसनीय माहिती संकलित करणे आणि आवश्यक असते. त्यानंतर संशोधनामध्ये पक्षपात टाळणे ही संशोधनाची मूलभूत जबाबदारी आहे. जर संशोधकाने स्वतःच्या मतांना समर्थन मिळावे म्हणून माहितीची निवड केली तर संशोधनाचा निष्कर्ष वस्तुनिष्ठ राहत नाही. त्यानंतर संशोधन नैतिकतेचा रिसर्च इथिक्सचा आधुनिक संशोधनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सहभागी व्यक्तींची संमती, इन्फॉर्म कन्सेंट, त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण, त्यानंतर माहितीचा प्रामाणिक वापर आणि साहित्य चोरी टाळणे ही प्रत्येक संशोधकाची जबाबदारी आहे. संशोधनातील नैतिकतेकडे दुर्लक्ष केल्यास निष्कर्षावरील विश्वास कमी होतो आणि समाजात संशोधन संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येते. त्यानंतर आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि डेटा विश्लेषण, डेटा एनालिटिक्स यामुळे संशोधन अधिक वेगवान आणि व्यापक झाले. तथापि कोणतेही तंत्रज्ञान संशोधनाच्या चिकित्सक विचारांची जागा घेऊ शकत नाही. संशोधनातील निष्कर्ष स्वीकारण्यापूर्वी त्याची तर्कसंगतता, पुरावे आणि मर्यादा यांची चिकित्सक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. म्हणूनच गुणवत्तापूर्ण संशोधन हे तंत्रज्ञान, त्यानंतर नैतिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संतुलित वापरावर अवलंबून आहे. अशा प्रकारचा हा पॅसेज आहे. आता या पॅसेजवरून आपल्याला जे आहे ते हे खालील जे प्रश्न आहे ते सोडवायचे आहे. प्रश्न क्रमांक आता आपण 10 सोडवले. आता पॅसेजवरचा प्रश्न पहिला 11वा. आता पाहायचा आपल्याला प्रश्न क्रमांक 11. उतार्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिले AI चे फायदे सांगणे, BI संशोधनातील नैतिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व स्पष्ट करणे, C बिग डेटा समजावून सांगणे, CI संशोधन केवळ विज्ञानापुरते मर्यादित आहे हे सिद्ध करणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर B, संशोधनातील नैतिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व स्पष्ट करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. उतारानुसार संशोधनाची गुणवत्ता मुख्यतः कशावर अवलंबून असते? पर्याय संशोधकाच्या नावावर, BI संशोधकाच्या प्रसिद्धीवर, CI वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिकता आणि योग्य संशोधन पद्धतीवर, DI इंटरनेटच्या उपलब्धतेवर. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर C, वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिकता आणि योग्य संशोधन पद्धतीवर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. संशोधनामध्ये BIS म्हणजे काय? पर्याय दिले माहितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण, B आहे स्वतःच्या मतांना समर्थन मिळावे म्हणून माहितीची निवड करणे, C नमुना आकार वाढवणे आणि D आहे सांख्यिकी विश्लेषण करणे. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर B, स्वतःच्या मतांना समर्थन मिळावे म्हणून माहितीची निवड करणे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. उतार्यानुसार खालीलपैकी कोणती बाब संशोधन नैतिकतेचा भाग नाही? पर्याय दिले हे इन्फॉर्म कन्सेंट, B आहे प्लॅगिरिझम टाळणे, त्यानंतर C आहे गोपनीयतेचे संरक्षण, D आहे निष्कर्ष मनाप्रमाणे बदलणे. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर D, निष्कर्ष मनाप्रमाणे बदलणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. लेखकाच्या मते AI आणि बिग डाटा बदल कोणत्या गोष्टीत योगदान देतात? पर्यायी संशोधकाची पूर्णपणे जागा घेतात, B आहे ते संशोधन अधिक वेगवान करतात पण चिकित्सक विचारांची जागा घेऊ शकत नाही, C आहे त्यांचा संशोधनाशी संबंध नाही, D आहे ते नैतिकतेशी गरज संपवतात. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर B, ते संशोधन अधिक वेगवान करतात पण चिकित्सक विचारांची जागा घेऊ शकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 16. खालीलपैकी कोणता इंट्रन्स योग्य आहे? पर्याय हे संशोधनात नैतिकता महत्वाची नाही, B आहे तंत्रज्ञान उपयुक्त आहे पण मानवी चिकित्सक विचार आवश्यक राहतात, C आहे सर्व संशोधन AI द्वारेच केले पाहिजे आणि D आहे संशोधनासाठी नमुना निवड आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर B, तंत्रज्ञान उपयुक्त आहे पण मानवी चिकित्सक विचार आवश्यक राहतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17.
लेखकाचा टॉन कोणता आहे या पॅसेजवरून? ऑप्शन आहे भावनिक, इमोशनल, बी आहे वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक ऑब्जेक्टिव्ह आणि एनालिटिकल, सी आहे विनोदी, डी आहे अपरोधिक. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक. त्यानंतर 18 प्रश्न आहे, उत्तरानुसार संशोधन निष्कर्ष स्वीकारण्यापूर्वी काय करणे आवश्यक आहे? पर्याय फक्त संशोधकावर विश्वास ठेवणे, बी आहे निष्कर्षांची तर्कसंगतता, पुरावे आणि मर्यादा तपासणे, सी आहे इंटरनेटवरील मत वाचणे, डी आहे निष्कर्ष त्वरित प्रकाशित करणे. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी निष्कर्षांची तर्कसंगतता, पुरावे आणि मर्यादा तपासणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 उतार्याची रचना कोणती आहे? पर्याय दिले कालानुक्रमित, बी आहे समस्या उपाय व स्पष्टीकरणात्मक, सी आहे तुलना, डी आहे संवाद. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी समस्या उपाय आणि स्पष्टीकरणात्मक. आणि या पॅसेजचा शेवटचा प्रश्न आहे, उतार्याला सर्वात योग्य शीर्षक कोणते? म्हणजे प्रत्येक पॅसेजवरती शेवटचा प्रश्न राहील की उतार्याला सर्वात योग्य शीर्षक कोणते? पर्याय दिलेले ए संशोधनातील नैतिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान, बी आहे एआय चे भविष्य, सी आहे बिग डेटा आणि इंटरनेट, डी आहे संशोधनातील सांख्यिकी. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए संशोधनातील नैतिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 त्याच्यावरचा पॅसेज पाहू आपण आता. बघा पॅसेज मध्ये आता पॅसेज वाचून घेऊ आपण. तिसऱ्या क्रमांकाचा आहे पॅसेज, लोकशाही ही केवळ शासन पद्धती नसून ती नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित जीवन पद्धती आहे. लोकशाहीमध्ये नाना मतदानाचा अधिकार, त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समान संधी आणि कायद्यापुढे समानता यासारखे मूलभूत अधिकार मिळतात. अधिकारांबरोबर नागरिकांची कर्तव्येही तितकीच महत्वाची असतात. जबाबदार नागरिकत्व लोकशाही अधिक सक्षम आणि प्रभावी बनवू शकतात. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नागरिकांचा शासन प्रक्रियेत सहभाग वाढला आहे. सोशल मीडिया, ई गव्हर्नन्स, ऑनलाईन तक्रार निवारण व्यवस्था, डिजिटल सार्वजनिक सेवा यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी झाले. तथापि याच माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती आणि खोटी माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने समाजात गोंधळ, विश्वास, ध्रुवीकरण वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने माहितीचा स्रोत तपासणे, पुराव्यावर आधारित विचार करणे आणि विवेकात्मक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. त्यानंतर लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमे मीडिया ही चौथा आधारस्तंभ मानली जातात. त्यांची भूमिका केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून शासनाला उत्तरदायी ठेवणे, त्यानंतर नागरिकांना जागृत करणे, सार्वजनिक चर्चेला चालना देणे ही देखील आहे. परंतु माध्यमांनी निष्पक्षता, तथ्यांवरील वृत्तांकन आणि नैतिक पत्रकारितेची तत्वे पाळली नाही तर लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. त्यानंतर शिक्षण संस्थाही लोकशाही मूल्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक मूल्यांचा आदर, विविधतेचा स्वीकार आणि चिकित्सक विचार विकसित करणे ही शिक्षणाची प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणूनच सक्षम लोकशाहीसाठी केवळ कायदे पुरेसे नसून जागरूक नागरिक, जबाबदार माध्यमे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा परस्पर समन्वय आवश्यक आहे. हा झाला तुमचा पॅसेज. यावरून आपल्याला हे आता प्रश्न सोडवायचे आहे. प्रश्न क्रमांक आता आपण पाहूया 20वा प्रश्न, उतार्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले ए सोशल मीडियाचा प्रचार करणे, बी आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिक, माध्यमे आणि शिक्षण यांची भूमिका स्पष्ट करणे, सी आहे फक्त मतदानांचे महत्त्व सांगणे, डी आहे माध्यमावर टीका करणे. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिक, माध्यमे आणि शिक्षण यांची भूमिका स्पष्ट करणे. त्यानंतर या प्रश्न क्रमांक 22 उतार्यानुसार लोकशाही प्रभावी होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? पर्याय दिलेले आहे ए केवळ निवडणुका, बी आहे सक्रिय आणि जबाबदार नागरिकांचा सहभाग, सी आहे सोशल मीडिया, डी आहे सरकारी योजना. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सक्रिय आणि जबाबदार नागरिकांचा सहभाग. त्यानंतर 23वा प्रश्न आहे डिजिन्फॉर्मेशन या शब्दाचा उतार्यातील अर्थ काय आहे? पर्याय दिलेले अपूर्ण माहिती, बी आहे जाणून बुजून पसरवलेली खोटी माहिती, सी वैज्ञानिक माहिती, डी आहे सरकारी माहिती. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी जाणून बुजून पसरवलेली खोटी माहिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 प्रश्न क्रमांक 24
खालीलपैकी कोणते विधान उतार्याशी सुसंगत आहे? पर्याय दिलेले माध्यमांची काम फक्त मनोरंजन करणे आहे. बी आहे लोकशाहीमध्ये नागरिकांची कोणतीही जबाबदारी नसते. सी आहे माहिती संविधानपूर्ण किंवा पडताळणे आवश्यक आहे. डी आहे शिक्षणाचा लोकशाहीशी संबंध नाही. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी माहिती स्वीकारण्यापूर्ण पडताळणे आवश्यक आहे. स्वीकारण्यापूर्वी पडताळणे आवश्यक आहे. काही मिस्टेक आहे प्रिंटेड लक्षात घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे. प्रश्न 25वा पहा. लेखकाची टोन कोणता आहे? हे भावनिक, बी वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक, सी आहे उपरोधिक, डी आहे विनोदी. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26वा पहा. प्रश्न 26. खालीलपैकी कोणता इन्फ्लुएन्स योग्य आहे? पर्याय आहे सोशल मीडिया पूर्णपणे हानिकारक आहे. बी आहे तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. सी माध्यमावर बंदी घालावी. डी आहे लोकशाहीमध्ये शिक्षण आवश्यक नाही. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. 27वा प्रश्न आहे. उत्तरानुसार माध्यमांची प्रमुख भूमिका कोणती आहे? पर्याय ए केवळ मनोरंजन करणे, बी शासनाला उत्तरदायी ठेवणे आणि नागरिकांना जागृत करणे, सी आहे जाहिराती दाखवणे, डी आहे निवडणुका घेणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी शासनाला उत्तरदायी ठेवणे आणि नागरिकांना जागृत करणे. 28वा प्रश्न आहे. उतार्यात शिक्षणांचे प्रमुख उद्दिष्ट कोणते सांगितले? पर्याय दिले फक्त परीक्षा उत्तीर्ण करणे, बी आहे रोजगार मिळवणे, सी आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक मूल्य आणि चिकित्सक विचार विकसित करणे, डी आहे फक्त डिजिटल शिक्षण देणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक मूल्ये आणि चिकित्सक विचार विकसित करणे. त्यानंतर 29वा प्रश्न आहे. उतार्याची रचना ऑर्गनायझेशन पॅटर्न कोणती आहे? पर्याय कालानुक्रमित, बी आहे कारण परिणाम स्पष्टीकरणात्मक, सी आहे तुलना, डी आहे संवाद. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी कारण परिणाम व स्पष्टीकरणात्मक. 30वा प्रश्न आहे. उतार्याला सर्वात योग्य शीर्षक कोणते आहे? पर्याय सोशल मीडियाचे फायदे, बी आहे लोकशाही, जबाबदार नागरिक आणि माध्यमांची भूमिका, सी आहे इंटरनेटचा इतिहास, डी आहे शिक्षणातील परीक्षा पद्धती. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी लोकशाही, जबाबदार नागरिक आणि माध्यमांची भूमिका. त्यानंतर पॅसेज क्रमांक 4 पहा. इथे पॅसेजचा क्रमांक चुकलाय पण हा 4था पॅसेज आपला. ओके. आता हा पॅसेज जो आपल्याला वाचून घ्यायचा आहे. हा पॅसेज वाचून घेऊया. नंतर मग आपण या पॅसेजवरची अजून 31व्या प्रश्नापासून 40 प्रश्नापर्यंत आपण उत्तर देऊया. ओके. बघा. पर्यावरणीय शाश्वतता इन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी ही आजच्या काळातील सर्वात महत्वाची जागरूक संकल्पना आहे मानली जाते. यामध्ये वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचा अनियंत्रित वापर यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे. हवामान बदल, जैवविविधतेचा ह्रास आणि पाण्याची टंचाई यासारख्या समस्या आता केवळ पर्यावरणापुरता मर्यादित राहिलेल्या नाही, त्या अर्थव्यवस्था, आरोग्य, शेती आणि सामाजिक विकासावरही परिणाम करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे एसटीजी किती आहे? तिथे आहे 17. हे लक्षात ठेवायचं आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात समतोल साधण्यासाठी भर देण्यात आला आहे. विकास म्हणजे केवळ उत्पन्न वाढविणे नव्हे, तर भावी पिढ्यांच्या गरजांवर परिणाम न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे ही त्यामागील मूलभूत कल्पना आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा विवेकपूर्ण वापर आणि पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्रोतांचा स्वीकार आवश्यक ठरतो. त्यानंतर पर्यावरण संरक्षण मध्ये शासन, उद्योग, शैक्षणिक संस्था, नागरिक या सर्वांची भूमिका महत्वाची आहे. प्रभावी पर्यावरणीय धोरणे, कठोर कायदे, वैज्ञानिक संशोधन यांच्या जोरावर नागरिकांमध्ये पर्यावरणीय जागरूकता निर्माण होणेही तितकेच आवश्यक आहे. प्लास्टिकचा कमी वापर, पाणी व ऊर्जा बचत, वृक्षारोपण आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या लहान कृतींचा दीर्घकालीन जो परिणाम आहे तो होऊ शकतो. तर तंत्रज्ञानही पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचे साधन ठरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषण यांच्या साहाय्याने हवामानातील बदल,
जंगलतोड, नैसर्गिक आपत्तींचे अधिक अचूक निरीक्षण करता येते. मात्र कोणतेही तंत्रज्ञान प्रभावी करण्यासाठी सामाजिक जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकसहभाग आवश्यक असतो. त्यामुळे शाश्वत विकास हा केवळ पर्यावरणीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक आणि नैतिक जबाबदारीचाही विषय आहे. आता हा झाला पॅसेज. हा पॅसेजवरून आता आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. बघा, पहिला प्रश्न सोडूया आपण 31वा या पॅसेजचा. उतार्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले: ए, औद्योगिकरणाचा विरोध करणे. बी आहे पर्यावरणीय शाश्वततेचे महत्व आणि त्यासाठी आवश्यक संमती प्रदान स्पष्ट करणे. सी आहे हवामान बदल नाकारणे. डी आहे फक्त वृक्षारोपणाचे महत्व सांगणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, पर्यावरणीय शाश्वततेचे महत्व त्यासाठी आवश्यक जे आहे ते संमती प्रदान स्पष्ट करणे. प्रश्न 32, उतार्यानुसार शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? बघा, पर्याय दिले: केवळ आर्थिक विकास करणे. बी आहे वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढ्यांच्या गरजांवर परिणाम न होऊ देणे. सी आहे औद्योगिक उत्पादन वाढविणे. डी आहे नैसर्गिक संसाधनाचा अमर्याद वापर करणे. त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी, वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढ्यांच्या गरजांवर परिणाम न होऊ देणे. बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे तर यावरती हा प्रश्न आहे. 33वा प्रश्न पहा, उतार्यानुसार पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे? पर्याय हे फक्त शासनाची, बी फक्त उद्योगांची, सी आहे शासन, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक सर्वांची, डी आहे फक्त पर्यावरण मंत्रालयाची. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, शासनाची सुद्धा जबाबदारी आहे, उद्योगांची आहे, शासन, शैक्षणिक संस्थांची आणि नागरिकांची आहे. या चारही लोकांची जी आहे ती जबाबदारी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा, खालीलपैकी कोणते विधान उतार्याशी सुसंगत नाही? पर्याय दिले: तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त ठरू शकते. बी आहे पर्यावरणीय समस्या समाज आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम करतात. सी फक्त कायदे केल्याने पर्यावरणीय समस्या पूर्णपणे सुटतात. डी आहे नागरिकांच्या सहभाग हा आवश्यक आहे. चारही पर्याय प्रश्न होता ऑप्शन नंबर सी, फक्त कायदे केल्याने पर्यावरणीय समस्या पूर्णपणे सुटतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, लेखकाचा टॉन कोणता आहे? पर्याय भावनिक, बी आहे वस्तुनिष्ठ विश्लेषणात्मक, सी आहे विनोदी, डी आहे उपहासिक. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक. 36वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता एंट्रन्स योग्य आहे? पर्याय मीडियाचा पूर्णपणे हानिकारक आहे, सोशल मीडियाचा जो आहे पूर्णपणे हानिकारक आहे. बी आहे तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. सी आहे नागरिकांची भूमिका महत्वाची नाही. डी आहे हवामान बदलाला शेतीशी संबंध नाही. पर्याय क्रमांक उत्तर आहे ऑप्शन बी, तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37, उतार्यानुसार SDG मध्ये कोणत्या 3 घटकांमध्ये समतोल साधण्यावर भर दिली आहे? पर्याय दिले: शिक्षण, आरोग्य, विज्ञान. बी आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षण. सी उद्योग, व्यापार आणि शेती. डी आहे शासन, न्यायालय आणि संसद. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि पर्यावरण संरक्षण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 पहा, उतार्यातील रिन्युएबल एनर्जी या संदर्भ कशाशी आहे? याचा संदर्भ कशाशी आहे? पर्याय दिले: जीवाश्म इंधन. बी आहे पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोत. सी आहे अणुऊर्जा. डी आहे पारंपरिक इंधन. ती या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, उतार्याची रचना ऑर्गनायझेशन पॅटर्न कोणती आहे? पर्याय समस्या, उपाय आणि स्पष्टीकरणात्मक. बी कथा, नॅरेटिव्ह. सी आहे संवाद, डायलॉग. डी आहे कालानुक्रमित. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, समस्या, उपाय आणि स्पष्टीकरणात्मक. प्रश्न क्रमांक 40, उतार्याला सर्वात योग्य शीर्षक कोणते? पर्याय दिलेले: औद्योगिकरण आणि विकास. बी आहे पर्यावरणीय शाश्वतता, जबाबदारी, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग. सी हवामान बदलाचा इतिहास. डी आहे जंगलतोडीची कारणे. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, पर्यावरणीय शाश्वतता, जबाबदारी, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग. त्यानंतर आपला आता शेवटचा पॅसेज आपला हा वाचून घेऊया आपण. मग 41 पासून तर 50 पर्यंत याच्यावरती आपल्याला प्रश्न सोडवायचे. चला पॅसेज मध्ये बघा काय म्हणतात.
कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय ही आजच्या युगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानापैकी एक आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेती, बँकिंग, वाहतूक आणि सार्वजनिक प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण, निर्णय प्रक्रियेस सहाय्य, अचूक अंदाज, पुनरावृत्तीची कामे जलद गतीने करणे यासाठी यामुळे एआय ला महत्त्व प्राप्त झाले आहे. तथापि कोणतेही तंत्रज्ञान केवळ त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारावर स्वीकारले जाऊ नये. त्यासाठी सामाजिक, नैतिक, कायदेशीर परिणामही विचारात घेतले पाहिजे. त्यानंतर एआयच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या स्वरूपात बदल होत आहे. काही पारंपरिक नोकऱ्यांमध्ये घट होण्याची शक्यता असली तरी नवीन कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि डिजिटल कौशल्य विकसित करण्यावर भर देणे आवश्यक आहे. याशिवाय आयुष्यभर शिक्षण, लाईफ लॉंग लर्निंग ही संकल्पना अधिक महत्त्वाची ठरत आहे. एआय प्रणालींच्या निर्णयामध्ये पक्षपात आढळल्यास सामाजिक न्याय वाढू शकतो. म्हणून एआय विकसित करताना पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गोपनीयतेचे संरक्षण या तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी क्षमतांना पूरक करणे असावा, त्यांची जागा पूर्णपणे घेणे नसावा. भविष्यातील समाजात एआय महत्त्वाची भूमिका बजावेल, परंतु त्याचा लाभ सर्वांना समानपणे मिळण्याची योग्य धोरणे, डिजिटल साक्षरता, नैतिक वापर आवश्यक आहे. शेवटी तंत्रज्ञानाचा विकास, मानवी मूल्ये यांचे संतुलन राखणे ह्या शाश्वत आणि न्याय प्रगतीचे खरे लक्षण आहे. आता या पॅसेजवरून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. प्रश्न क्रमांक 41 पहा. उत्तराचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेल्या ए, एआयचे अंध समर्थन करणे, बी, एआयचे फायदे, आव्हाने आणि नैतिक वापर यांचा समतोल आढावा घेणे, सी, एआयवर बंदी घालण्याची मागणी करणे, डी, केवळ रोजगाराविषयी माहिती देणे. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, एआयचे फायदे, आव्हाने, नैतिक वापर यांचा समतोल आढावा घेणे. 44 प्रश्न आहे. उत्तरानुसार एआयच्या वाढत्या वापरामुळे कोणता बदल अभिप्रेत आहे? पर्याय सर्व नोकऱ्या पूर्णपणे संपवतील, बी आहे पारंपरिक नोकऱ्यांमध्ये काही घट होऊन नवीन कौशल्यावर आधारित रोजगार निर्माण होतील, सी शिक्षणाची गरज राहणार नाही, डी आहे फक्त उद्योग क्षेत्रावर परिणाम होईल. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, पारंपरिक नोकऱ्यांमध्ये काही प्रमाणात जे आहे घट होऊन नवीन कौशल्यावर आधारित रोजगार निर्माण होतील. त्यानंतर 43 प्रश्न आहे. अल्गोरिदम बेस म्हणजे काय? पर्याय दिले संगणकाचा वेग कमी होणे, बी आहे एआय प्रणालीच्या निर्णयामध्ये पक्षपात असणे, सी इंटरनेट बंद होणे, डी आहे डेटा संग्रहित न होणे. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, एआय प्रणालीच्या निर्णयामध्ये पक्षपात असणे. 44 प्रश्न आहे. उत्तरानुसार शिक्षण व्यवस्थेने कोणत्या कौशल्यावर भर द्यावा? पर्याय केवळ पाठांतर, बी चिकित्सक विचार, समस्या सोडवणे, सर्जनशीलता आणि डिजिटल कौशल्ये, सी फक्त परीक्षेतील गुण, डी केवळ संगणक प्रोग्रामिंग. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, चिकित्सक विचार, समस्या सोडवणे, सर्जनशीलता आणि डिजिटल कौशल्य. 45 प्रश्न आहे. लेखकाचा टोन कोणता आहे? पर्याय भावनिक, बी वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक, सी अप्रसंगिक, त्यानंतर डी विनोदी. हे चारही पर्याय या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, 2 मिनिट. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणता एंट्रन्स योग्य आहे? पर्याय एआय मुळे मानवी कौशल्यांची गरज संपेल, बी तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे, सी एआय मुळे शिक्षण व्यवस्था निरुपयोगी होईल, डी एआय फक्त विकसित देशांसाठीच उपयुक्त आहे. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे. 47 प्रश्न आहे. उत्तरानुसार एआय विकसित करताना कोणत्या तत्वांचे पालन आवश्यक आहे? पर्याय पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गोपनीयतेचे संरक्षण, बी आहे केवळ नफा, सी केवळ वेग, डी आहे केवळ स्वयंचलितीकरण. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गोपनीयतेचे संरक्षण. ओके. त्यानंतर 48 प्रश्न पहा.
लाईफ लॉंग लर्निंग या संकल्पनेचा उतार्यातील संदर्भ काय? पर्याय दिले फक्त शालेय शिक्षण, बी आयुष्यभर नवीन ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे, सी फक्त ऑनलाईन शिक्षण, डी पदवी मिळवल्यानंतर शिक्षण थांबवणे. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आयुष्यभर नवीन ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे. 49वा प्रश्न आहे, उतार्याची रचना ऑर्गनायझेशन पॅटर्न कोणती आहे? पर्याय समस्या, उपाय, स्पष्टीकरणात्मक, बी आहे कथा, सी संवाद, डी कालानुक्रमित. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए समस्या, उपाय आणि स्पष्टीकरणात्मक. आणि या पॅसेजचा शेवटचा प्रश्न आहे 50वा, उतार्याला सर्वात योग्य शीर्षक कोणते? पर्याय हे कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी, आव्हान आणि नैतिक जबाबदारी, बी आहे संगणकाचा इतिहास, डी सी आहे इंटरनेट आणि मोबाईल, डी आहे डिजिटल मनोरंजन. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी, आव्हान आणि नैतिक जबाबदारी. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्रेन्शन वरील पॅसेज वरील प्रश्न जे आहे तो तुम्हाला अशा पद्धतीनं परीक्षेला येणार आहे. तर तुमचा या टॉपिक वरचा जो सराव आहे तो तुमचा असला पाहिजे. कोणत्या? कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन. 50 प्रश्नाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर तुम्हाला अपलोड करून सरावासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे असेच प्रश्न तुम्हाला पाहण्यासाठी, सराव करण्यासाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि प्रश्न आवडल्यास अभिक्रिया द्या. काही प्रश्न काही इकडचे तिकडचे शब्द होतात तर ते थोडंफार तुम्ही ऍडजस्टमेंट करा. ओके. आणि असे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, तुमची जी मित्र वगैरे मंडळी त्यांना सांगा. ओके. तर चला असेच व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊया आणि आज आपण इथंच थांबूया. चला, धन्यवाद मित्रांनो.